विचार करा ना, आज आपण जगतोय ते कुठच्या जगात जगतोय, कुठच्या सदीमध्ये जगतोय, कुठच्या विश्वात जगतोय. एका बाजूला ट्रम्प आणि ते शी जिनपिंग कशावरनं भांडतायत, तर ट्रेडवरनं भांडतायत, आर्थिक गोष्टींवरनं भांडतायत. चायना डीपसीक बनवतोय, USA AI बनवतोय, तायवान सेमीकंडक्टर बनवतोय. पण आपल्या देशाला जे व्यस्त ठेवलेलं आहे ते समाजाच्या कुठच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे, धर्माच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे. 2 तारखेला, आणि हे मी मुद्दामून बोलत आहे कारण तुम्ही पण विचार करणं गरजेचं आहे, 2 एप्रिलला ट्रम्पनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही भारतावर टॅरिफ लावू. कदाचित भाजपला वाटलं आमची तारीफ करते कोणीतरी, वाटलं असेल काय त्यांना, जे काही वाटतं ते वाटतं. पण भाजपाने आपल्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याच 2 एप्रिलला बरोबर वक्फ कायदा आणला, वक्फ बिल आणलं. आता तुम्ही तो वक्फ बिलचा पूर्णपणे जर चिरफाड केली, जर तुम्ही प्रत्येक शब्द पाहिलात, एकतर भाजपाच्या सगळ्या नेत्यांची भाषणं पहा, हे आपल्याला हिंदुत्वावर टोकतात, सतत टोकत राहतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं. जर तुम्ही भाजपाची भाषणं पाहाल त्या सदनामधली, लोकसभेतली असतील, राज्यसभेतली असतील, तुम्हाला वाटेल भाजपाच्याच प्रत्येक नेत्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाकी कोणी देशात हिंदुत्व सोडलं नाहीये. मुद्दाम पहा त्यांची भाषणं. पण ते जो वक्फचा कायदा आणलेला आहे, तुम्हाला आज लिहून देतो मी. अनेक भाषणं त्यांनी केली की गरीब मुसलमानांना त्याचा फायदा होईल, हिंदूंना फायदा होईल, असं होईल तसं होईल. जर वक्फचा कायदा पाहिला तर ना कुठच्याही गरीब मुसलमानांना फायदा होणार आहे, ना मुसलमान महिलांना फायदा होणार आहे, ना एका हिंदूला फायदा होणार आहे. कोणाची जमीन कोणाकडे जाणार नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे की जे काही ते पसरवत आहेत देशभरात, जसं तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी एक अफवा पसरवली होती महाराष्ट्रामध्ये की आता सिद्धिविनायक मंदिरवर वक्फनी त्यांचा डावा ठोकलेला आहे. तुम्ही मला सांगा, आम्ही सगळे इथे आहोत ना, कोणी दावाचा ठोकू शकतं का? ही अफवा होती, ही खोटं बोलले होते भाजपवाले. पण जिथे जिथे भाजपला राज्य करता नाही येत, तिथे तिथे ते एक तर समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करतात. हा वाद निर्माण झाला की भाजप येऊन जिंकून जातं ते राज्य, आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पुढे कुठेही त्यांना काही शासन करायचं नसतं, कोणाचंही काम करायचं नसतं.